मुंबईतील ईस्टर्न फ्रीवेवरील मोठी वाहतूक कोंडी आता पाहायला मिळते। 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। वाहतूक पोलीस नसल्याने वाहतूक कोंडी झाल्याचं दिसतंय। बेशिस्त वाहन चालकांमुळे आता वाहतूक कोंडीत भर पडलेला आहे। तर मुंबईतील ईस्टर्न फ्रीवेवर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। वाहतूक पोलीस त्या ठिकाणी नसल्याने ही मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं बोललं जातंय। बेशिस्त वाहन चालकांमुळे ही वाहतूक कोंडीमध्ये भर पडलेली आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत आहेत। मनश्री, ईस्टर्न एक्सप्रेस वेवरील या ठिकाणी ही मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। जवळपास 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। ईस्टर्न फ्रीवे हा पूर्णतः वाहतूक कोंडीने भरलेला आहे। खरं तर या ईस्टर्न फ्रीवेला जवळ असणाऱ्या कर्नाक पुलाचा आज लोकार्पण सोहळा होता। सिंदूर असं याचं नामकरण करण्यात आलेलं आहे। नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नव्या पुलाचं लोकार्पण झालं आणि या पुलापासूनच जवळच ईस्टर्न फ्रीवेचा देखील पूल आहे। म्हणजे ईस्टर्न फ्रीवेचा मार्ग या ठिकाणाहून सुरू होतो आणि कदाचित VIP ताफ्यांमुळे सुद्धा ही वाहतूक कोंडी झाली असल्याचं बोललं जातं। इतकंच नाही, मात्र ईस्टर्न फ्रीवेवर संपूर्णतः कुठेही आपल्याला वाहतूक पोलिसांचं निरीक्षण दिसत नाहीये। त्या ठिकाणचे प्रवाशांनी ही माहिती दिलेली आहे, जे सध्या या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडलेले आहेत। त्यांचं देखील हेच म्हणणं आहे की कुठेही पोलिसांची नजर नाहीये या वाहतूक कोंडीवर, त्याच्यामुळे वाहतूक व्यवस्थापन करणं जड जात आहे आणि त्यातच भर पडलेली आहे ती म्हणजे बेशिस्त वाहन चालकांची, कारण त्यांना शिस्त लावायला तिथे कोणी उपलब्ध नाहीये। तर त्यानुसार आता ईस्टर्न फ्रीवे हा दक्षिण मुंबईकडे येणारा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग मानला जातो। विशेषतः उपनगरातून, पश्चिम उपनगरातून, पूर्व उपनगरातून अनेक नागरिक याच फ्रीवेचा वापर करून दक्षिण मुंबईत येतात। मात्र सध्याच्या घडीला तिथे 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। नक्कीच मनश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।